वचन दे प्रकाश मार्गावर. ख्रिस्तामधील सर्वांना शुभ प्रभात. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मननाकरिता देवाचे वचन स्तोत्रसंहिता 117 पहिलं व दुसरं वचन. स्तोत्रसंहिता 117 पहिलं व दुसरं वचन. अहो सर्व राष्ट्रांनो परमेश्वराचे स्तवन करा. अहो सर्व लोकांनो त्याचे स्तवन करा. कारण त्याची दया आमच्यावर विपुल झाली आहे आणि परमेश्वराचे सत्य सनातन आहे. परमेश्वराचे स्तवन करा. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. ख्रिस्त येशूच्या पवित्र नावात सलाम. आपण या सकाळी स्तोत्र 117 आणि त्याची 2 वचनं वाचलेली आहे आणि स्तोत्र करता या वचनामध्ये परमेश्वराच्या अखंड प्रेमाबद्दल त्याची उपकार स्तुती करीत आहे. आणि खरोखर आपला परमेश्वर आपल्यावर प्रेम करणारा प्रेमळ पिता आहे आणि तो आपल्यावर प्रेम करतो आणि त्याचं जे प्रेम आहे ते अखंड आहे. त्याच्या प्रेमामध्ये, त्याच्या प्रीतीमध्ये कधीही खंड पडत नाही. तो आपल्यावर प्रीती करतो कारण देवाचं वचन सांगतं की देव प्रीती आहे. आणि या पवित्र वचनामध्ये स्तोत्र करता देवाची उपकार स्तुती करत आहे कारण परमेश्वराने त्याच्यावर अखंड प्रेम केलेलं आहे. आणि तो म्हणतो की अहो राष्ट्रांनो परमेश्वराचे स्तवन करा. अहो सर्व लोक हो त्याचे स्तवन करा. या ठिकाणी स्तोत्र करता परमेश्वराचं स्तवन करण्यासाठी सांगत आहे आणि तो म्हणतो की सर्व राष्ट्रांनो परमेश्वराचं स्तवन करा. का? कारण त्या पवित्र परमेश्वराने तुमच्यावर प्रीती केलेली आहे. योहान 3:16 म्हणतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आपल्याला सार्वकालिक जीवन मिळावं
एवढं प्रेम पवित्र परमेश्वराने आपल्यावर केलं आणि त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला या जगामध्ये 2000 वर्षापूर्वी पाठवलं. तो मानवी देह धारण करून आला. तुमच्या आणि माझ्या पापांसाठी त्याने ते मानवी देह धारण स्वीकारलं. त्याने त्या स्वर्गाचा त्याग केला. त्या स्वर्गातून या भूतलावर तो आला आणि हे प्रेम पवित्र परमेश्वराने माझ्या आणि तुमच्यावर केलेलं आहे आणि म्हणून आपण त्याची उपकार स्तुती करावी. आपण त्याचं गौरव करावं. आपण त्याचं स्तवन करावं. आपण त्याला धन्यवाद द्यावा, कारण त्याने माझ्या आणि तुमच्यावर प्रेम केलेलं आहे. तो म्हणतो की कारण त्याची दया आमच्यावर विपुल झाली आहे. परमेश्वराची जी दया आहे ती आमच्यावर विपुल झालेली आहे. स्तोत्रकर्ता दावीद राजा स्तोत्र 147 आणि 11 मध्ये म्हणतो की जे परमेश्वराचे भय धरितात, जे त्याच्या दयेची प्रतीक्षा करितात, त्यांच्यावर तो संतुष्ट होतो. जे परमेश्वराच्या दयेची प्रतीक्षा करतात त्यांच्यावर परमेश्वर संतुष्ट होतो. आणि या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की त्याची दया त्याचं भय धरणाऱ्यांवर विपुल झालेली आहे. का? कारण आपण त्याच्या दयेची प्रतीक्षा केलेली आहे आणि म्हणून तो आपल्यावर संतुष्ट झालेला आहे. आणि म्हणून मी आणि तुम्ही त्याचा धन्यवाद करावा, त्याचं स्तवन करावं, कारण परमेश्वराने आपल्यावर विपुल दया केलेली आहे. तो आपल्यावर संतुष्ट झालेला आहे. योहानाचे दुसरं पत्र याचं 5वं वचन सांगतं की माझी मुलं सत्यात चालतात हे पाहून मला आनंद होतो ना. आपण जेव्हा सत्यामध्ये चालतो तेव्हा आपल्याकडे पाहून परमेश्वर आनंदित होतो. का? कारण त्याने जी दया आपल्यावर केली, जे प्रेम आपल्यावर केलं, जी सत्यता त्याने आपल्यावर प्रगट केली आणि त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याच्यामुळे त्याची दया आपल्यावर झालेली आहे. आणि म्हणून आपण त्याच्या दयेबद्दल, त्याच्या प्रेमाबद्दल त्याची उपकार स्तुती करू. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. तू आमच्यावर अखंड प्रेम केलेलं आहे आणि आमच्यावरील प्रीतीचं प्रमाण तू हे दिलं की आम्ही पापी असताना तुझ्या पुत्राला या जगामध्ये पाठवलं आणि आम्हास जीवन देण्यासाठी ख्रिस्त तू या जगामध्ये आला. त्याबद्दल तुझी उपकार स्तुती करतो. येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. येशू हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.